हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. श्री स्वामी समर्थ. कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे मजेत आणि मस्त असणार. तर स्वागत आहे तुमच्या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर माझी सुरुवात होत असते रोजच अंगण झाडण्यापासून आणि तुळशीची पूजा करण्यापासून. तर आता मी तुळशीची पूजा आणि अंगण झाडून आलेले आहे बाहेरून. तर आता इथे चहा ठेवायला घेतलेला आहे. पहिले तर आमच्या पप्पांचा चहा होतो, मग नंतर आमचा चहा होतो. तर आता इथे चहा झाल्यानंतर आजचा व्हिडिओ असा आहे. तर मला आज किचन कट्टा साफ करायचा आहे माझा. तर तसं तर मी 8 दिवसात किचन साफच करत असते, पण यावेळेस जरा लेट होऊन गेलेला आहे. तर किचनची साफसफाई मी कशी करते आणि वेळात वेळ काढून मी माझे कामं कसे कंप्लीट करते हे दाखवणार आहे तुम्हाला आज. आणि वटसावित्री पौर्णिमेला कोणत्या रंगाची साडी घालावी, कोणत्या रंगाच्या बांगड्या घालायच्या आणि सौभाग्यवतीचे शुभ रंग कोणते हे मी तुम्हाला आज ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. पूजेला कोणत्या वेळेत जायचं हे पण मी ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता बघा. जे कामं माझे झालेले आहेत. तर आता इथे पोछा मारून घेते आणि मग स्वयंपाक करून घेते. बेडशीट वगैरे पण आथरून आलेली आहे मी बाहेरून आणि टी व्ही खालचा टेबल पण पुसलेला आहे व्यवस्थित असा. तर तिथं रोजची कामं असतात. तर आता इथे स्वच्छ असं घर पुसून घेते आणि मग नंतर स्वयंपाकाला सुरुवात करेन. कारण मिस्टरांना आज जरा लवकर जायचं होतं, म्हणून पहिलं म्हटलं की स्वयंपाक करून घ्यायचं आणि मगच नंतर कपडे धुवेल. कपडे मी तसे भिजत टाकलेले आहेत. तर आता पहिले स्वयंपाकाला सुरुवात करते. तर आज स्वयंपाकामध्ये मला बनवायचं होतं कोबी बटाट्याची भाजी आणि पोळ्या. आमच्या आईंची होती एकादशी, तर आम्ही 2घच जण होतो. तर मग काय करायचं तर मग कोबी बटाट्याची भाजी आणि पोळ्या केल्या आणि व्हिडिओला जरा लेट झालं. तर इथे मी आता पटापट स्वयंपाक करून घेते आणि मग मला परत कपडे पण धुवायचे आहेत आणि किचनची साफसफाई पण करायची आहे सगळी व्यवस्थित अशी. तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता बघा. तर आता माझी इथे भाजी टाकून झालेली आहे. तर भाजी एका बाजूला ठेवून दिली आणि आता इतर पोळ्या टाकायला घेतलेल्या आहेत. तर पहिली पोळी ही नेहमी गायची टाकायची असते. पहिली पोळी गायची आणि मग बाकीच्या पोळ्या आपण घरी टाकायच्या असतात. तर तुम्ही पण करा असं. तर आता इथे पटकन स्वयंपाक झाल्यानंतर मग मी आता किचन आवरायला सुरुवात करणार आहे. तर आता माझा स्वयंपाक वगैरे करून झालेला आहे, कपडे धुवून झालेले आहेत, बाकी सगळी कामं माझी झालेली आहेत. जेवण मिस्टरांचा टिफिन पण दिला गेला आणि माझं जेवण पण झालेलं आहे. माझं बाळ पण झोपलेलं आहे. तर आता मी ते किचन साफ करायला घेतलेलं आहे. तर किचन मी दर 8 दिवसात साफ करत असते, पण ह्यावेळेस जरा लेट होऊन गेलं तर खूप घाण झालेलं आहे.
तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा. तर आता इथं किचनवरचं सगळं सामान एका याच्यामध्ये काढून घेतलेलं आहे. ते सगळे जिथं आपण तेल मीठ वगैरे ठेवतो गॅस ओट्यावर पटकन, तर ते सगळं आता व्यवस्थित एका याच्यात काढून घेतलं आहे. पहिला गॅस घासून घेतला स्वच्छ असा, तर तो गॅस घासून एकीकडे ठेवून दिलेला आहे. तर आता ह्या किचन कट्ट्याच्या सगळ्या फरच्या घासायला घेतल्या आहे. तिथं तेल उडतं तर मग ते खूप घाण होऊन जातं. तर हे व्यवस्थित असं सगळं व्यवस्थित घासून घेते. तर ते व्यवस्थित घासून झालेलं आहे. आता हा किचन घासून घेते सगळं व्यवस्थित. रोज तर त्याला स्वच्छ पुसून असं क्लीन करते मी, पण घासायची वेगळी गोष्ट राहून जाते. घासणं आणि पुसण्यामध्ये खूप जमीन आसमानचा फरक असतो. तर ते दर 8 दिवसात माझं रुटीन तर आहेच ते, की मी गॅसवटा स्वच्छ असा घासून घेते. तर आपल्याला पण फ्रेश वाटतं आणि घरात पण प्रसन्न वाटतं. तर वटसावित्री पौर्णिमेबद्दल मी तुम्हाला आता सांगते. तर त्या दिवशी कोणत्या कलरची साडी घालायची, कोणत्या रंगाच्या बांगड्या घालायच्या आणि पूजेला कोणत्या वेळेत जायचं हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगते. तर वटसावित्री पौर्णिमा यावर्षी 21 जून 2024 वार शुक्रवार रोजी आहे. तर पौर्णिमेचा प्रारंभ सकाळी 7:32 सुरू होणार आहे आणि संध्याकाळी अवघ्या रात्री 12:06 संपणार आहे. म्हणजे संपूर्ण दिवस आपल्याला हा सण साजरा करायचा आहे. आणि शुक्रवार आहे तर आपल्याला सत्यनारायण शुक्रवारी करायचं आहे. तर आपण वटसावित्री पौर्णिमा ही आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी धरत असतो. तर त्या दिवशी आपण कुठल्या कलरची साडी घातली पाहिजे. तर वटसावित्री पौर्णिमेची पूजा ही वडाजवळ जाऊनच करावी. वडाची फांदी घरी आणून त्याची पूजा करू नये. वट हा खूप पवित्र वृक्ष आहे. त्यात खूप देवांचे वास आहेत, म्हणून ते तोडू नका. या दिवशी जोडीदाराशी वादविवाद करू नका. वटपौर्णिमेला तुम्ही लाल, हिरवा, गुलाबी, पिवळा रंगाची साडी घालू शकतात. त्या दिवशी काळा किंवा पांढरा रंग घालू नये, त्याने नकारात्मकता येते. हिंदू धर्मात हिरव्या रंगाच्या बांगड्यांना खूप महत्त्व आहे, म्हणून हिरव्या रंगाच्या काचेच्या बांगड्या त्या दिवशी घालाव्यात. हिरवा रंगाचे सौभाग्य वाढते, पतीच्या प्रगतीची वाढ होते. त्या दिवशी काचेच्या बांगड्या घाला, हे शुभ मानले जाते. मेटल किंवा प्लास्टिकच्या बांगड्या टाळाव्यात. त्या दिवशी हातात बांगड्या, केसात गजरा, मेहंदी असे शृंगार करा, हे सगळे शुभ मानले जाते. शक्य असल्यास पूजा सकाळीच करायला जायचं. 2 वाजेपासून किंवा 2:30च्या नंतर आपण पूजा करायची नाही. शक्य असेल तर 11, 12, जास्तीत जास्त 1 वाजेपर्यंत पूजा आपण करून घरी यायचं आहे. साफ करून झालेला आहे स्वच्छ. तर तुम्ही व्हिडिओ बघू शकता कशा प्रकारे मी किचन साफ केलेलं आहे तर पटक्यात. तर हे जे मी तेल, मीठ आणि चहा, साखर इथे ठेवत असते मी, कारण पटक्यान स्वयंपाक करायचं म्हटलं, काही करायचं म्हटलं तर आपल्याला ह्या गोष्टी पटकन घेता येतात. तर हे मी ऑनलाईन मागवलेलं होतं. हे फक्त मला मिशोवरून 120चं मिळालेलं होतं तेव्हा. आणि ते आपण बाजूला जे ठेवलं मी ब्लॅक कलरचं,
ते पण मला काहीतरी समथिंग 150चं असेल ते, पण मला 150लाच मिळालं होतं. आम्ही तिथं बशा ठेवत असतो, कप आणि बशा. तर मिशोवर खूप अशा चांगल्या वस्तू भेटतात. तर हे मी मिशोवरून मागवलेलं होतं ऑनलाईन. तर तुम्हाला पण आवडलं असेल तर तुम्ही पण मागवा. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा, आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक अँड सबस्क्राईब करा. चला तर फ्रेंड्स, मग आता भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तर इथे माझं किचन कट्टा साफ करून झालेला आहे. तर तुम्ही बघू शकता किती छान आणि प्रसन्न असं वाटतं आहे. तर हे आम्ही मातीचं चूल आम्ही किचन कट्ट्यावर ठेवलेला आहे. तर तुम्हाला मी आता दाखवते किती छान वाटतं आहे तर क्लीन करून.